नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी इतिहास, पाठ पहिला, इतिहासाची साधने या पाठातील आपण भौतिक साधने आणि लिखित साधनाविषयी माहिती अभ्यासलेली आहे. आज आपण मौखिक साधनाविषयी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला मौखिक साधने म्हणजे काय ते लक्षात घ्या. मौखिक म्हणजेच तोंडावाटे बोलले जाणारे, म्हणजेच जे साहित्य तोंडावाटे सांगितले गेलेले आहे त्या साधनांना मौखिक साधने असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी बायका धान्य दळण्यासाठी जात्याचा वापर करत. तर जात्यावर धान्य दळत असताना त्या ओव्या गात. ओव्या या त्यांच्या मुखावाटे येत आणि ओव्यामधून वेगवेगळ्या प्रकारची भक्तिगीते, भावगीते तसेच वेगवेगळी माहिती त्या ओव्यामधून आपल्याला ऐकायला मिळते. त्याचप्रमाणे काही लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा आणि मिथके यामधून सुद्धा आपल्याला वेगवेगळी माहिती ऐकायला मिळते. तर ही जी साधने आहेत, म्हणजेच ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा आणि मिथके, तर यांना मौखिक साधने असे म्हणतात. तुम्ही पोवाडे ऐकलेच असतील. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अनेक पोवाडे आपण ऐकलेले आहेत. तर त्या पोवाड्यामधून आपल्याला शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र ऐकायला मिळते. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी, दंतकथा म्हणजेच पूर्वीच्या लोकांच्या तोंडून ऐकल्या गेलेल्या कथा, त्याच कथा परत पुढच्या पिढीकडून आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांना दंतकथा असे म्हणतात. तर त्यातूनसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहायला मिळते, ऐकायला मिळते. या मौखिक साधनामधून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. म्हणजेच त्या त्या काळातील लोकजीवन कसे होते, त्यांचे राहणीमान कसे होते, त्यांच्या धार्मिक कल्पना तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती, सण समारंभ याविषयी सारी माहिती आपल्याला मौखिक साधनामधून मिळते. इंटरनेटवरून तुम्ही काही पोवाडे आणि आदिवासी गीत यांचा संग्रह करा, ते ऐका आणि त्यातून तुम्हाला कोणती माहिती मिळते याचे लेखन करा. त्याचप्रमाणे या पोवाडे तसेच आदिवासी गीतांचा तुमच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या प्रकारचे पोवाडे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या गीतांचा जर संग्रह केला तर अशा गीतामधून तुम्हाला बरीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती अभ्यासायला मिळेल. मौखिक साधनामध्ये कशा कशाचा समावेश होतो पहा. तर लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व मौखिक साधने आपल्या परिचयाची आहेत. कारण यातील श्लोक, म्हणी, त्याचप्रमाणे कथा आणि अभंग हे आपण आपल्या शाळेच्या दररोजच्या परिपाठामध्ये सादर करतो. त्याचप्रमाणे आपण अनेक पोवाडेही ऐकलेले आहेत. यानंतर मिथके हे एक प्रकारचे विनोदच असतात. तर त्यातूनसुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळते. गाथा म्हणजेच धार्मिक ग्रंथ, यामधूनसुद्धा आपल्याला पुराणातील काही कथा ऐकायला आणि वाचायला मिळतात. त्या काळची परिस्थिती आपल्याला समजून येते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकगीतातूनसुद्धा लोकजीवनाचे विविध पैलू आपल्याला समजतात. इतिहासाची 3 साधने, भौतिक, लिखित आणि मौखिक साधने आपण पाहिलेली आहेत. तर
या तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारेच इतिहासाचे लेखन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये आपण इतिहास हा विषय शिकतो. तर प्रत्येक इयत्तेमध्ये इतिहासातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्यावरील संशोधन हे अखंडपणे चालू राहतेच. आणि जेव्हा या संशोधनातून काही नवीन साधने किंवा नवीन माहिती समोर येते, तेव्हा इतिहासाचे पुनर्लेखन म्हणजेच परत लेखन करावे लागते. आता या ठिकाणी उदाहरण पहा. आपल्या आजी आजोबांच्या काळात किंवा आपल्या आईवडिलांच्या काळात आणि आपल्या काळात तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा इतर पाठ्यपुस्तकामध्ये पहा, काही बदल झालेला आपल्याला दिसतो. जेव्हा घरी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एखादी कविता किंवा एखादा पाठ वाचत असतो, तेव्हा आपले आईवडील म्हणतात, आम्हाला ही कविता किंवा पाठ नव्हता, आमच्या काळामध्ये हा पाठ होता. तर आपले आजी आजोबासुद्धा म्हणतात, पहा आमच्या काळामध्ये ही कविता होती किंवा आम्ही हा धडा शिकला. तर पहा या ठिकाणी काळानुरूप पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा कसा बदल होत गेलेला आहे. तर हा जो बदल आहे तो इतिहासाच्या पुनर्लेखनाचाच एक नमुना आहे. कारण इतिहासामधील संशोधन हे अखंडपणे चालू असते आणि त्या संशोधनातून काही नवीन माहिती समोर आली की त्या इतिहासाचे परत पुनर्लेखन केले जाते. या ठिकाणी तुम्हाला तानाजीचा एक पोवाडा त्यातील काही भाग दिलेला आहे पहा. हा पोवाडा तुळशीदास शाहीर यांनी लिहिलेला आहे आणि या पोवाड्यात त्यांनी सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन केलेले आहे. पोवाड्यामध्ये तानाजी, शेलार मामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिलेली आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोवाडा हा मौखिक साधन आहे हे आता तुम्हाला माहिती झालं आहे. तर पोवाड्यामधून एवढ्या जणांची स्वभावचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. या पोवाड्यातील काही भाग येथे दिला आहे पहा. मामा बोलाया तो लागला 80 वर्षीचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी, माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला, त्याचे पाठिरे पाहिले नाही पुढारे पाहिले, ज्याने अंबारे खाईला बाठा बुजरा लाविला, त्याचे झाड होऊनी आंबे बांधले किल्ला हाती नाही लागला, सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला ते मरून शानी गेले, तुमचा सपाटा होईल असे बोलू नको रे मामा, आम्ही सूरमर्द क्षत्री नाही भिनार मरणाला. किती सुंदर पोवाडा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे आणि आपण ऐकलं आहे, आपल्या इयत्तेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आपण शिकलेलं आहे पहा, आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे. तर या पोवाड्यातून आपल्याला या उक्तीची प्रचिती येते पहा. रायबाचे लग्न तोंडावर आलेले असते तरीसुद्धा तानाजी कोंढाणा सर करण्यासाठी निघून जातो. तो मागचे पुढचे काहीही पाहत नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त कोंढाणा किल्ला दिसतो आणि हा कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्याला आपल्या जीवाशी खेळावे लागते. परंतु कोंढाणा किल्ला सर करून गड आला पण सिंह गेला, हेच आपल्याला या पोवाड्यातून दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाची तिन्ही साधने आपण अभ्यासलेली आहेत. परंतु ही जी ऐतिहासिक साधने आहेत यांचे सुद्धा मूल्यमापन होणे गरजेचे आहे. कारण ही साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता म्हणजेच ही साधने खात्रीची आहेत का, या साधनामधील अस्सल खरी साधने कोणती आणि बनावट म्हणजेच नकली कोणती आहेत ते शोधावे लागते. तसेच अंतर्गत प्रमाणके म्हणजेच या ऐतिहासिक साधनामधील जी माहिती आहे ती पाहून त्या साधनांचा दर्जा ठरवता येतो. याचप्रमाणे
ही साधने ज्या लेखकांनी लिहिलेली आहेत त्या लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, त्यांनी लिहिलेला काळ, तसेच त्यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे का याचासुद्धा अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे ऐतिहासिक साधनांची जी माहिती लिहिलेली आहे ती फक्त ऐकीव म्हणजेच ऐकलेली आहे का त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालासुद्धा महत्त्व असते. म्हणजेच या ठिकाणी पहा, ऐतिहासिक साधनांची माहिती लिहिणाऱ्या लेखकाने ती माहिती स्वतः पाहिलेली असली पाहिजे, त्यालाच या ठिकाणी महत्त्व आहे. तसेच लेखनातील अतिशयोक्तीपणा म्हणजेच गरजेपेक्षा जास्त एखाद्या विषयाला महत्त्व देणे, त्याचप्रमाणे प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार या ठिकाणी करावा लागतो. तसेच या साधनांना काही समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. म्हणजेच या साधना म्हणजे जी माहिती आहे ती त्याच्याशी समकालीन म्हणजे त्याच्याशी निगडीत जी इतर साधने आहेत त्यांच्याशी पडताळून पाहावी लागते. आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच जी माहिती ऐतिहासिक आहे ती एकांगी म्हणजेच एकाच बाजूने विचार केलेली, विसंगत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये विसंगतपणा म्हणजेच खरेखोटेपणा आणि अतिरंजित म्हणजे जास्तच रंगवून सांगितलेली असू शकते. त्यामुळे त्याचा वापर करताना आपल्याला तारतम्य म्हणजे भान ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच त्या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणजे जी साधने आपण वापरणार आहोत त्यांच्याविषयी चौकशी करूनच म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून ती वापरणे गरजेचे असते. इतिहासाच्या लेखनामध्ये लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. म्हणजेच इतिहासाचे लेखन करताना लेखकाला ज्या विषयावर लेखन करायचे आहे त्या विषयाबाबत त्याला तटस्थ राहणे गरजेचे आहे. त्याच्यावर इतर राजकीय दबाव आला तरी त्याने ज्या विश्वासाच्या व पुराव्याच्या आधारावर ते लेखन केलेले आहे त्या लेखनामध्ये कोणताही बदल करता कामा नये. या ठिकाणी लेखकाची भूमिका ही निपक्षपाती असली पाहिजे, तरच ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन हे योग्य दिशेने आणि योग्य तऱ्हेने होईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मौखिक साधने हा झालेला भाग तुम्ही पाठ्यपुस्तकातून वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा.